ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. माऊलींच्या नावात इतकं सामर्थ्य आहे की मायाला सुद्धा नष्ट करण्याचं सामर्थ्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावामध्ये आहे. आपल्याकडे जे गेस्ट उपस्थित आहेत, जे अतिथी आपल्यामध्ये विराजमान आहेत, ते सन्माननीय माझे मित्र, ज्यांचं नाव धर्मरथ, किती गोड नाव ठेवण्यात आलं, धर्मरथ, ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. सन्माननीय धर्मरथ जी या ठिकाणी उपस्थित आहे. स्पेन देशातून, युरोपमधील जो स्पेन देश आहे त्या स्पेन देशातून उपस्थित आहेत. 7 एकरमध्ये तिकडे त्यांनी कैलाश आश्रम स्थापन करून माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अमृत अनुभव पूर्ण पाठ केलेला आहे. लक्षामध्ये घ्या, आज हा अभंग खास त्यांच्याकरता निवडला. मराठी बऱ्यापैकी लक्षामध्ये येते. स्पेन वरून आले. 7 वेळा माझ्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी स्पेन भाषेमध्ये केलं. ज्ञानेश्वरी काशीमध्ये त्यांना एका विद्वान व्यक्तीने त्यांच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं रूपांतर करून दिलं आणि आज ज्ञानेश्वरी त्यांच्या भाषेमध्ये ते 7 वेळा त्यांनी पारायण केलं. रोज जवळजवळ 4-5 घंटे मेडिटेशन करतात. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरांचा त्यांना 3दा साक्षात्कार झाला, स्वप्न दृष्टांत, त्यावेळेस त्यांनी संपर्क केला, मला आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता यायचंय. परवा मी त्यांना एअरपोर्टवरून घेऊन आलो. कालपासून ते माझ्या बरोबर आहेत. आज आम्ही गणेशपुरीला वज्रेश्वरी कुंडावरती स्नान वगैरे सगळं करून आज तुमच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. फार विद्वान आहेत, फार गोड आहेत आणि पूर्ण जीवन संप्रदायाशी समर्पित केलं. असे जवळजवळ 350 लोक संपर्कात आहेत. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, आपल्याला पुण्यतिथी जर त्यांच्याकडे साजरी करायची झाली तर त्यांचा 7 एकरचा आश्रम आपल्यासाठी कधीही अवेलेबल आहे. फक्त नियोजन करा. आपल्याला जायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा, आपण जाऊ. भगवान बाबा वामन भाऊंची पुण्यतिथी तिथे साजरी करू शकतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची एवढी दिव्यता, एवढी भव्यता, एवढी विलक्षणता आहे. नारायण महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेता क्षणी माया समूळ निष्ठ होते. धर्मराजजी, डू यू नो माया? येस, त्यांना माहिती आहे माया. ते म्हणतात ही सगळी मायाच, हे सगळी माया आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम म्हणले, हे रज्जूवरती जसा सर्प भासतो तसं या जगता आहे परमात्मा, त्याच्यावरती हे जगत भासतं, हीच माया आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करता, रज्जू सर्पाकार भासी गेले. भगवद्गीतेचा पूर्ण स्टडी केलाय, वारकरी परंपरेचा पूर्ण स्टडी केलेला आहे. टुडे माय अभंग ऑफ संत ज्ञानेश्वर महाराज. डू यू नो संत ज्ञानेश्वर महाराज? संत ज्ञानेश्वर महाराज, he wrote अमृत अनुभव and ज्ञानेश्वरी. Okay. संत ज्ञानेश्वर महाराज's guru's name निवृत्तीनाथ महाराज and his guru's name गहिनीनाथ's guru's name गोरक्षनाथ महाराज. गोरक्षनाथ महाराज's guru's name मच्छेंद्रनाथ and मच्छेंद्रनाथ's guru's name आदिनाथ. गुरु सकळ शुदांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य. एवढी विलक्षण गुरु परंपरा या भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. त्यांनी गुरु परंपरा आपल्या परफेक्ट सांगितली. धोत्रावरती ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत गंध लावून. आपल्याला गंध लावायची सुद्धा कधी कधी लाज वाटते. आता थोडंसं बदलूयात ना आपण, पण कोणाला घाबरायचं? लावूयात ना, मोठा लावू, छोट्याच्या ऐवजी मोठा लावूयात. तुम्हाला काय जो लावायचा आहे तो कसाही लावा, पण लावूयात ना. माझ्या सनातन परंपरेचं एक तरी चिन्ह आपल्या शरीरावरती धारण करूयात ना. हातामध्ये एखादा धागा बांधूयात, नाही तर सिंडी ठेवूयात, नाहीतर तिलक लावूयात, नसेल तर धोती घालूयात. पण सनातन परंपरा, सगळे युरोपचे लोक सनातन परंपरेला शरण आहेत
आपण काल असतोय आपण त्या दिव्य परंपरेचे तर पाईकच आहोत आणि त्या दिव्य परंपरेला शोभेल. श्रीराम राम राम श्रीराम राम राम. क्या बात. श्रीराम आवाज मोठा करा, पप्पाचा आवाज मोठा करा. राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम जोरदार भगवान बाबांचं भजन सुरू आहे. विलक्षण हे भजन चालू आहे एवढ्या अवकाशामध्ये. धर्मराजी कम घ्या. त्यांना 24 तासाचा विमानाचा प्रवास करण्याला थोडासा बसण्याकरता आणि तिकडे खाली जास्त बसत नाही. त्यांनी अगोदरच मला आल्याबरोबर हा ड्रेस मागितला. मंडळाच्या वतीने पहिला त्यांचा सन्मान करूयात. सन्मान करून घेऊ आपण त्यांचा. Tell me about culture. 2 मिनिटं सगळ्यांनी बसायचे. त्यांच्याबरोबर सगळे नंतर आपण ग्रुपने फोटो पण घेऊ. वारकरी टोपी असेल तर त्यांना टोपी. अप्पा महाराज वा, नवी टोपी आहे आप्पा महाराजांची. टोपी स्पेनला चालली पण आप्पा महाराज कधी जातील. ते म्हणतायत मोर मोर, आपण त्यांना म्हणलो आता वन्स मोर, तुम्ही पुन्हा येत जा. त्यांना ऑनलाईन श्लोक भगवद्गीता शिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. ते श्लोक तुमच्या समोर ते म्हणतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्सत्सत् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोपदम् मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षामूलं गुरोकृपा. ॐ ब्रह्मविद्या सम्प्रदायकर्तव्यो वंश ऋषिभ्यो गुरुभ्यो नमः. ॐ श्री गुरुभ्यो नमः. शान्ति शान्ति शान्तिः. What can I say? I arrived for darshan in Alandi and I found and I got a family. That's a great path because you enjoy this path with joyful and you don't need that someone coming from outside, a foreign
is saying that because you already know, but you are direct disciples of the greatest saints and philosophers of India, no, of the world. Gyanesvar, Tukaram are the greatest sage of the world. You know, you are the direct disciples of that. So it's an honor to be here sharing this moment with you. It's an honor for me. So thank you. I come from Spain, from an ashram studying, and I have been studying Amrit Nubaba. For me, is a Amrit book. Is a delight book. Amrit Nubaba is the best. Is amazing book. Gyanesvar, for me, Gyanesvari is the best comment of Bhagavad Gita. Even I'm reading now every night, some slokas every night. So, you are following this teaching. I just can be part of. Everyone is part of. It's an universal teaching. So, how Haridas Guru said me 2 days ago, his Guru said me, don't follow Gyandev. Be Gyandev. Be Gyandev. So, Ram Krishna Hari, thank you. Great. जय श्रीराम. ते काय बोलले शेवटचं अखे लक्षात आलं ना? डोंट फॉलो ज्ञानदेवा, बी ज्ञानदेव. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजाला फॉलो करू नका, ज्ञानेश्वर महाराज बना. अगदी